ठाण्यातील संजय गांधी उद्यान येथे येऊर पंचवटी बंगल्यात भानुप्रताप सिंग नावाच्या केअरटेकरची किरकोळ वादातून हत्या झाली। मित्रांसोबत पार्टी करत असताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच हत्या केली असल्याचे समोर आले आहे। भानुप्रताप सिंग असे मयत केअरटेकर याचे नाव असून त्याचा मित्र राजकुमार यादव याच्यासोबत शाब्दिक वाद झाल्याने लाठीकाठीने मारत आरोपी राजकुमार यादव यांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। रात्री 1:30च्या सुमारास ही घटना घडली असून येऊर गावात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपी राजकुमार यादवला वर्तकनगर पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल। हो, हे श्रुती, हे बघ, हे TGSB सोसायटी ऍप आहे। एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं। म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली। TGSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन। आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गंभीर चुका, विसंगती व नावांचे गोंधळ आढळून आल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांनी जोरदारपणे उपस्थित केला आहे। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने माजीवाडा प्रभाग समितीचे सहआयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली। प्रतिनिधी मंडळाने यादीतील तांत्रिक चुका, गायब झालेली नावे, एका पत्त्यावर अनेक मतदार दाखवले जाणे, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे तसेच नवीन मतदारांची अनुपस्थिती अशा अनेक मुद्द्यांवर अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले। पक्षानुसार या चुका निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या असून योग्य दुरुस्ती न झाल्यास मतदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। या भेटीत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट चेतावणी दिली, चुका तातडीने दुरुस्त करा, नाहीतर आम्हालाही शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल। या वक्तव्यामुळे प्रशासकीय दुर्लक्षावर पक्ष आक्रमक होत असल्याचे स्पष्ट झाले। यावेळी उपशहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, चंद्रकांत केसरे, शाखा प्रमुख सागर ढवळे, संजय जाधव, उपविभाग प्रमुख शशिकांत आमरे, वेताळ, दीपक कनोजिया, विजय जोशी, आयुष घोडेकर, महिला विभाग संघटक ज्योती कदम, शाखा संघटक अनिता हिलाल, उपशाखा संघटक शबाना मुलानी, मंगल कोळेकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर दस्तऐवज यादीतील नोंदी आणि तक्रारीचे पुरावे सादर केले। ठाणे महापालिकेची निवडणूक आधीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असताना मतदार यादीतील या घोटाळ्यांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण आणखी तंग झाले आहे। यादीतील दुरुस्ती न झाल्यास निवडणूक पूर्व संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आणि याद्यांवरचा जो घोळ आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की मला हेच कळत नाहीये की निवडणुकीची घाट एवढ्या लवकर का केला जातोय। आता मी आपल्या समोर फक्त प्रभाग क्रमांक 3चं सांगतोय। असं संपूर्ण ठाणे शहरामध्ये आहे 1975 ही दुबार नावं आहेत। आता आम्ही त्यांना विनंती केली की कमीत कमी ही सिंगल नावं ठेवून बाकीची नावं तुम्ही कमी करावी म्हणून। त्याच पद्धतीने आता तुम्ही दुसरं बघा इथे की 78 नावं ही प्रभागातच नाही आहेत। ही नावं ह्या आमच्या प्रभागात टाकण्यात आलेली आहेत। त्याचंही आम्ही त्यांना उत्तर मिळतं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त नावं काही कमी करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये टाकू शकत नाही, आम्ही फक्त ॲड्रेस व्हेरीफाय करू शकतो। आणि 326 नावं जी विधानसभेला आमच्याकडे होती, म्हणजे प्रभाग क्रमांक 3मध्ये होती, पण आता ही 326 नावं प्रभाग क्रमांक 8मध्ये 151 यादीवरती आणि 163 यादीवरती गेलेली आहेत। त्याच्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली की मॅडम, ही आपण सगळी नावं पुन्हा एकदा आमच्या 8 नंबर प्रभागामध्ये आपण टाकावी। त्यांचं असं म्हणणं आहे, मी तुम्हाला पुरावे, मला एक सांगा, आता ही जी यादी आहे ही ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली आहे, त्याच्यावरती अशोकनगर, संभाजीनगर, निर्मलानगर असं लिहिलेलं आहे। याचा अर्थ हाच सगळ्यात मोठा पुरावा असा होतो
की ही यादी शासनाची आहे, शासनाने व्हेरीफाय करून ही यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे ऑलरेडी कुठे राहतात हे आलेलं आहे. मग आम्ही त्यांना तेच सांगतोय, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे संभाजीनगर, अशोकनगर आणि निर्मळनगर हे प्रभाग क्रमांक 3मध्ये आहे, इतर नाही आहे, इतर ठिकाणी नाही आहे. तर आपण ही आमची 326 नावं पुन्हा आमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये द्यावी. बरं, याच्यामध्ये गंमत अजून एक सांगतो की याच्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी आहेत. म्हणजे आमच्या एक मनीषा सेलार म्हणून त्या आमच्या शाखा संघटक आहेत. अंकुश जाधव जे आमचे उपशाखा प्रमुख आहेत. बरेचसे मतदार हे आमचेच आहेत आणि त्यांना प्रभाग क्रमांक 8मध्ये टाकण्यात आलेलं आहे. हे देखील तसंच आहे. युवा सगळे मतदार आहेत, 13 मतदार आहेत. या 13 मतदारांना पुन्हा एकदा तसंच केलं आहे. म्हणजे विधानसभेला हे सगळे मतदार प्रभाग क्रमांक 3मध्ये होते, पण 20/11/2025ला आता ज्या याद्या आल्या त्या याद्यामध्ये परत हे सगळे मतदार 8 नंबरमध्ये टाकण्यात आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही रिक्वेस्ट केली आहे मॅडमना की हे सगळे मतदार पुन्हा आम्हाला प्रभाग क्रमांक 3मध्ये टाकून देण्यात आले पाहिजेत. हे 89 नावं आहेत, 79 नावं आहेत. हे बघा, हे 20 नोव्हेंबर 2025 प्रसिद्ध झालेली यादी आहे. त्या यादीमध्ये ही सगळी मतदार विधानसभेला आपल्याकडे होते. म्हणजे प्रभाग क्रमांक 3मधून त्यांनी मतदान केलेलं आहे. आता पुन्हा हे सगळे प्रभाग क्रमांक 8, 4, 2 अशा ठिकाणी गेलेले आहेत. त्यांना आम्ही विनंती केली की आपण ही सगळी नावं पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 3मध्ये न्यावं. आता सगळ्यात मोठा गोळ जे काय केलेला आहे तो बघा हा आहे. 10,706 म्हणजे एका प्रभागामध्ये 10,706 नावं ॲड्रेस व्हेरीफायच होत नाही आहेत. आम्ही त्यांना म्हटलं ही नावं कुठं आहेत ही आम्हाला एकदा शोधून द्या. त्याच्यामध्ये त्यांनी काय गंमत केलं बघा की हे तुम्हाला दाखवतं. प्राईड पार्क, हा प्राईड पार्कमध्ये 960 नावं टाकलेत. सुकूर गार्डनमध्ये 300 नावं टाकलेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की प्राईड पार्क हा मोठा कॉम्प्लेक्स आहे, तिथे जुनं कॉम्प्लेक्स आहे आणि आता त्याची नवीन मतदार नोंदणी केलेलं आहे. बरं, जे मतदार नवीन नोंदणी केलेली आहे त्यांचे जे वय आहे हे वय सगळे 40च्या वरती आहेत. 60-70 वर्षाचे आहेत, 69 वर्षाचे आहेत, 65 वर्षाचे आहेत, 62 वयाचे आहेत. हे मतदार आले कुठून? बरं, आले तर ठीक आहेत. आम्ही त्यांचे म्हटलं की त्यांचे घर नंबर द्या आम्हाला, तर ते घर नंबर देत ना सगळ्या ठिकाणी असं येणे केलेलं आहे. एकाचाही घर नंबर नाही. म्हणजे 10,706 लोकांनी जे मतदार नोंद झालेले आहे एकाचाही घर क्रमांक नाही आहे. त्याचा कुठलाही ॲड्रेस व्हेरीफाय होत नाही आहे. आणि अशा पद्धतीचा सगळ्यात मोठा गोळ जो आहे तो हा येण्याचा आहे. म्हणजे एवढे मतदार जर विभाग वाईज म्हणजे प्रभाग वाईज जर हे केले तर मग आम्ही मतदान लढायचं कशाला? ही निवडणूक हवी कशाला? मला वाटतं हे सगळं सत्ताधारी आणि जे प्रस्ताविक नगरसेवक आहेत घराणेशाही त्यांच्यासाठी केलं आहे का हा आमचा एक सवाल आहे. आणि आम्ही ते विचारतो की हा नक्की काय गोळ आहे. आणि हा गोळ आम्ही त्यांनी विनंती केली, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे व्हेरीफाय करू शकत नाही. हा अधिकार कलेक्टर नाही म्हणजे त्यांच्याकडे आहे. तर आम्ही त्यांच्याकडे पण जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आता दुसरं बघा एक आहे, हा तर माझ्याच घरी झालेला आहे. ही माझी मुलगी आहे पूजा संतोष शिर्के. हिचं बघा की प्रभाग क्रमांक 3मध्ये यादी भाग क्रमांक 99 आणि तिचा नंबर आहे 33-9-883. ही पूजा संतोष शिर्के आहे प्रभाग क्रमांक 3मध्ये. दुसरी एक पूजा संतोष शिर्के आहे प्रभाग क्रमांक 14मध्ये. तिचा हा सिरियल नंबर आहे. पण ही जी पूजा आहे तिचा वय आहे 26 आणि फोटो देखील वेगळा आहे. आणि माझी जी म्हणजे माझी मुलगी जी पूजा आहे तिचं वय 28 आहे आणि तिचा फोटो देखील इथं आहे. मी त्यांना ही यादी दिली कारण महानगरपालिकेने ही प्रसिद्ध केलेली यादी आहे म्हणून मी तिला दिली आहे. त्यांना बोललो जर पुरावे पाहिजे असतील तर आम्ही अजून देखील देऊ. अशा पद्धतीचा प्रचंड घोळ असताना देखील निवडणुकीचा घाट घातला जातो आहे. आम्हाला असं वाटतं आहे ही निवडणूक पूर्णपणे सेट करण्यात आलेली आहे आणि सत्ताधारी जे भाजप आणि शिवसेना शिंदे गट आहे यांच्या माध्यमातूनच हे सगळं सेट केलं गेलं. कसं आहे की हे जे 10,700 मतदार आहेत हे सगळं प्रस्ताविक नगरसेवक आहेत, हे त्यांच्या माध्यमातून आलेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कल्याणहून ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. या कॉरिडॉरला आपला विरोध नाही, पण या कॉरिडॉरसाठी भोलानगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील 786 झोपड्या बाधित होणार आहेत. पण या भागातून रेल्वेचे 3 मार्ग जाणार असल्याने उर्वरित हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्वच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेच येथील सर्वच झोपडीधारकांचे एकत्रित पुनर्वसित करावे, त्यासाठीचे करारपत्र आधी करावे, तरच या भागातील सर्वेक्षण आणि इतर कामे करू देऊ, अन्यथा कोणत्याही प्रकारचे सहाय्य करणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 मधील ऐरोली कळवा कॉरिडॉर या कामामध्ये बाधित भोलानगर व शिवाजीनगर येथील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याबाबत पालिका आयुक्तांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात सर्वेक्षण करण्याबाबत माहिती दिली असली तरी पुनर्वसन कुठे व कसे करणार याबाबत स्पष्टता नसल्याने हजारो कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले आहेत. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते. वाटते की ठाणे महानगरपालिका नेहमी आश्वासन देते आणि आश्वासन पाळत नाही. इथे तसं झालं तर लोकांची घरसंसार उद्ध्वस्त होतील. तिथे जवळजवळ 3,500 झोपड्या आहेत. मला माहीत नाही 1700 साली एकदा सर्वेक्षण केलं होतं तेव्हा किती झोपड्या होत्या, अचानक कशा काय झोपड्या वाढल्या, याच्या मागेही काहीतरी स्कॅम असल्याचं माझं मत आहे. काही अधिकाऱ्यांनी स्वतःच झोपड्या बांधल्या आहेत, कारण झोपड्यांची किंमत त्यांना मिळणार आहे पुनर्वसनामध्ये. त्यामुळे ह्याच्यातही मोठा त्याच्यात मला जायचं नाही. पण इथे जे परंपरागत पूर्वीपासून राहत असलेली जी लोक आहेत त्यांची घरं असं की 1, 2 आणि 3 अशी मध्ये झोपड पडते. त्यामुळे तसंच त्यांचं जीवन असहाय्य आहे आणि त्याच्यात हे काही झालं तर मात्र ते रस्त्यावरच येतील. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो लढा उभारला आहे त्या लढ्याचं नेतृत्व मीच केलं होतं. त्याच्यामुळे मी आजही त्यांच्याबरोबरच आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही शासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं प्रत्येकाच्या नावाने की तुम्हाला घर देऊ आणि तेही इथेच देऊ, तोपर्यंत या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. आमची घरं जाणार असतील तर आम्हाला पर्याय प्राथमिक अंदाज. मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालंय किंवा मग मुख्यमंत्र्यांनी एकदा माझ्याशी याच्यावर चर्चा केली होती आणि मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव पुढे पाठवला आहे की त्यांना तिथेच जिथे जागा आहे तिथेच त्यांना घरं बांधून द्यावी. कारण का तिथे रेल्वेचीही जागा खूप आहे, शासनाचीही जागा खूप आहे आणि मग त्यांना इथे तिथे घरं देण्यापेक्षा तिथेच जर बिल्डिंगी बांधून घरं दिली तर त्या लोकांच्या सोयीच होईल असं माझं मत आहे आणि असं स्थानिक लोकांचंही मत आहे.
सर, यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेने प्रकल्पामध्ये बाधितांना लिहून दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला तुमची जागा देऊ किंवा तुमचं घर देऊ किंवा तुमचं दुकान देऊ, परंतु अद्यापही अशी आकडेवारी तरी समोर येत नाही की किती लोकांना दिलेलं नाही. काम सुरू करण्याच्या आधी म्हणजे हे झोपड्या तोडण्याच्या सुरुवात करण्याच्या आधी हे सगळे ॲग्रीमेंट झाल्याशिवाय आम्ही झोपड्या तोडू देणार नाही. असं काय वाटतं, एका ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे, मतदारांची कुठेतरी पळवापळवी केली जाते आणि त्यातच आता हा घाट घातला जातं असं वाटतंय का एकंदरीत साधारणतः? नाही, मतदारांची पळवापळवी म्हणजे पळवापळवी नाही, अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळवी चालू आहे. म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे, विधानसभेला मतदान आहे, लोकसभेला मतदान आहे, 3 वेळेचा नगरसेवक आहे, त्याचं घर गेले 50-100 वर्ष तिथेच आहे, त्याच्या नावाने त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो. असं असताना त्याचं मतदार यादीतनं नावच गायब झालं, कारण का तो उमेदवार आहे. असंच एक पुण्याला इम्रान नावाचा, पिंपरी चिंचवडला इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, त्याच्या आईवडिलांचं नाव इंदापूरमध्ये सापडलं. इंदापूर दुसऱ्या वॉर्डात पण नाही, डायरेक्ट इंदापूर. मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर. काय चालू काय आहे.